नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही पाहताय तेव्हा हे मड पंप तो सुद्धा स्लरी सोडण्यासाठी म्हणजे जी गोशाळेची किंवा जी गायींचं शेण, गोमूत्र याचा सर्वांची जी स्लरी बनली जाते, जे कलेक्ट केलं जातं, ते प्रत्येक प्लॉटवरती वेगवेगळ्या प्लॉटवरती आपण डायरेक्टली चेंबरपर्यंत पोहोचवू शकतो. त्यासाठी बनवलेला हा तुम्ही मडपंप सारखा एक मडपंप वापरून बनवलेली टाकी आणि जुगाड तुम्ही पाहिलेला आहे. चांगला केल्यामुळे त्याला जुगाड म्हणलं तर अपमानास्पद राहील. पण हे केलेलं अतिशय उत्तम नियोजन आपण गणेश सरांकडून जाणून घेऊयात. तर आता आपण ते आपल्याला माहिती देतील की हे नक्की त्यांनी कसं केलेलं आहे. हे आम्ही एक मड पंप स्लरी सोडण्यासाठी मड पंप तयार करून घेतलेला आहे स्वतःच्या डिझाईननं. हा मड पंप आहे, इंजिन आहे. आमच्याकडं गोशाळेतनं जेवढं गोशाळेचं वेस्टेज पाणी एका टाकीमध्ये कलेक्ट करतोय. टाकीमध्ये कलेक्ट केल्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं हे जे स्लरी युनिट आहे, ते स्लरी युनिट आम्ही त्या टाकीपर्यंत घेऊन जातोय. इंजिनच्या थ्रू स्लरी युनिट त्या स्लरीच्या टाकीतलं सगळं जे काही आमची स्लरी आहे ती खेचून घेऊन या टाकीतनं ज्या आमच्या 18 प्लॉट आहेत. 18 प्लॉटमध्ये ज्या प्लॉटला रिक्वायरमेंट आहे, ज्या प्लॉटला मला सोडायचं आहे, त्या प्लॉटला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण ते घेऊन जातोय. आणि जर ठिबक पण असेल तुमच्याकडे तर ठिबकच्या सहाय्यानं पण तुम्ही ह्याला सोय केलेली आहे. ठिबकच्या सहाय्यानं पण तुम्ही या कॉकच्या थ्रू ठिबकला पण ते सोडू शकताय. जर सायपन पद्धतीनं जर ठिबक अवेलेबल नसेल तर हा एक कॉक आहे जो लेवलिंगच्या सायपन पद्धतीनं पण आपण शेताच्या प्लॉटच्या कोणत्याही कोपऱ्यात उभा करून पाट पद्धतीने आपण पाटाच्या सहाय्यानं सोडू शकतोय. 1000 लिटरचा टँक आहे. त्यामध्ये मड पंप आणि इंजिन बसवलेलं आहे. तर हे सोयीस्कर आणि सोपं आणि कॅरी करायला इझी, कोणत्याही प्लॉटला कोणत्याही कंजेस्टेड जागेमध्ये आपण स्लरी देऊ शकतोय. जरी तुमच्याकडं म्हणजे बॅरेलमध्ये करणे, पाटपाण्यानं सोडणे त्याच्यापेक्षा कमी वेळेत जास्त क्षेत्राला स्लरी देण्यासाठी हा मी स्लरी युनिट तयार केलेला आहे.